बातमी धान बोनसवर खासदार प्रफुल्ल पटेल यांनी मोठं विधान केलं। लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात बोनस जमा होईल। मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याची पटेल यांनी माहिती दिली आहे। शेतकऱ्यांना धानाच्या बोनससाठी महाराष्ट्र शासनाने अधिकृत घोषणा विधानसभेमध्ये केली आहे आणि यापूर्वी पण केली होती आणि माझ्याही व्यक्तिगत बोलणं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेबांशी बोलणं झालेलं आहे। काल चंद्रशेखर बावनकुळे साहेब सुद्धा नागपूर भंडाराला आले होते, त्यावेळीच आम्ही या विषयावर चर्चा केली आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांना धानाच्या बोनसचे पैसे मिळणार। आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातील बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून। होर्मुझ पुन्हा बंद, कतारसह 6 देशांवर इराणचे हल्ले, अमेरिकेकडून 140 लष्करी ठाणी लक्ष्य। अमेरिका आणि इराणमधील वाढत्या संघर्षामुळे होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद करण्यात आली असून दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर जोरदार हल्ले आणि प्रतिहल्ले सुरू आहेत। आता चक्रा मारायच्या नाही, 3 महिन्यांची सोय एकदाच 31 ऑगस्ट पूर्वी पात्र लाभार्थ्यांच्या हाती धान्य सोपवणे बंधनकारक। पावसाळ्यातील रस्ते खराब होणे आणि पुराच्या परिस्थितीमुळे नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने 3 महिन्यांचं रेशन धान्य एकत्र देण्याचा निर्णय घेतलाय। नाशिक जिल्ह्यामध्ये 6 महिन्यात 37 बिबटे जेरबंद, निफाड आघाडीवर तर सिन्नर दुसऱ्या क्रमांकावर। ऊस शेतीमुळे वाढता वावर, बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी वन विभागाची तीव्र मोहीम। नाशिक जिल्ह्यामधील निफाड आणि सिन्नर तालुक्यामध्ये ऊसाच्या शेतीमुळे बिबट्यांचा वावर वाढला असून वन विभागाने गेल्या 6 महिन्यांमध्ये 37 बिबट्यांना जेरबंद केलंय। जुलै संपण्यापूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यास सरकारकडून तारीख पे तारीख, कृषी मंत्र्यांनी नवा मुहूर्त सांगितलाय। तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुहूर्त लांबणीवर पडला असून तरी जुलै महिना संपण्यापूर्वी पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल अशी ग्वाही कृषी मंत्र्यांनी पंढरपूर वारी दरम्यान दिली। अमरावती जिल्ह्यात 28,000 शेतकऱ्यांना मदत, अवकाळीचे नुकसान, अमरावती विभागासाठी 68 कोटींचा निधी डीबीटीद्वारे थेट बँक खात्यामध्ये जमा होणार। अमरावती विभागातील अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे बाधित झालेल्या सुमारे 28,000 शेतकऱ्यांसाठी शासनाने 68 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून तो थेट बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे। 3 वर्षांमध्ये राज्य रेल्वे फाटक मुक्त होणार, 45 रेल्वे उड्डाणपुलांना प्राधान्य, मुख्यमंत्र्यांची माहिती। 484 कोटींच्या प्रकल्पांचं लोकार्पण। रेल्वे फाटकांवरील अपघात रोखण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी राज्यभरामध्ये 484 कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा आणि प्रकल्पांचं लोकार्पण करण्यात आलं असून पुढील 3 वर्षांमध्ये राज्य रेल्वे फाटक मुक्त करण्याचा संकल्प आहे। कृषी अभ्यासक्रमासाठी नोंदणीला सुरुवात, प्रवेश नोंदणीची अंतिम तारीख 25 जुलै। राज्यामध्ये 195 कृषी महाविद्यालय। महाराष्ट्रामधील 4ही कृषी विद्यापीठांतर्गत येणाऱ्या विविध पदवी अभ्यासक्रमांच्या पहिल्या वर्षाच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू झाली असून 25 जुलै रोजी ही अर्ज करण्याची अंतिम तारीख असणार आहे। सीनाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा, पुराची शक्यता, विद्युत कृषी पंप काढण्याचे शेतकऱ्यांना आवाहन। उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सलग होत असलेल्या अतिवृष्टीमुळे सीना नदीच्या पाण्याची पातळी वाढून पूर येण्याची शक्यता असल्यामुळे नदीकाठच्या गावकऱ्यांना आणि शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। उसळी मारलेला कांदा रडू लागलाय, उत्पादक अडचणी। 4 दिवसांमध्ये कांद्याचे दर 600 रुपयांनी घसरले। सोलापूरच्या श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक वाढल्यामुळे आणि बाजारातील अनिश्चिततेमुळे अवघ्या 4 दिवसात कांद्याचे दर प्रति क्विंटल 600 रुपयांनी घसरले। राज्यातील धरणसाठा 43.70% मागील वर्षाच्या तुलनेत 14%, पाणीसाठा कमी प्रमाणात। गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा राज्यातील विविध भागात पाऊस कमी पडल्यामुळे धरणातील पाणीसाठ्यामध्ये तब्बल 14% घट झाली। पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांना 30 दिवस कोठडी झाल्यास पदमुक्त नव्हे तर केवळ निलंबित। 130व्या दुरुस्ती विधेयकासंदर्भात संसदीय समितीची शिफारस। गंभीर गुन्ह्याखाली 30 दिवस कोठडीत राहिलेल्या पंतप्रधान किंवा मुख्यमंत्र्यांना थेट पदमुक्त न करता केवळ निलंबित करावं अशी महत्त्वपूर्ण शिफारस संसदीय समितीने केली। नाशिक जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा शेतीला मोठ्या प्रमाणात फटका, तालुक्यातील 320 हेक्टर भात रोपवाटिका पाण्याखाली। कृषी विभागाकडून पंचनामे आणि पाहणीला सुरुवात। अलिबाग तालुक्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे 320 हेक्टरवरील भात रोपवाटिका पाण्याखाली जाऊन शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। यवतमाळ जिल्ह्यामध्ये सोयाबीनची पेरणी उलटली, कृषी विभागाचं वराती मागून घोडं। बियाण्यांची पेरणीपूर्वी 329 नमुने प्रयोगशाळेचा अहवाल न आल्यामुळे फसगत। कृषी विभागाने बियाण्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवून देखील पेरणीपूर्व प्रयोगशाळेचा अहवाल न आल्यामुळे निकृष्ट बियाण्यांमुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवलंय। कोकण वगळता महाराष्ट्रामध्ये जुलैमध्ये पुन्हा मुसळधार नाही, हवामान तज्ज्ञ कोस होसाळीकर यांचं ट्विट। हवामान तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी सोशल मीडियावरील मुसळधार पावसाच्या खोट्या बातम्यांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन करत कोकण वगळता राज्यामध्ये पावसाचा जोर कमी राहण्याचा अंदाज वर्तवलेला आहे।
आषाढी यात्रेसाठी 5,500 विशेष एसटी बसेस भाविकांसाठी मोफत आणि सवलतीच्या सुविधा जाहीर. प्रताप सरनाईक यांची घोषणा. आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांच्या सुरक्षित प्रवासासाठी राज्य परिवहन मंडळाने 5,500 विशेष बसेस सोडण्याचं सूक्ष्म नियोजन केलंय. अल निनोच्या सावटात पीक नियोजन बदला. कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सल्ला. पावसाचा खंड पडण्याची शक्यता. अल निनोच्या प्रभावामुळे पाऊस लांबण्याची शक्यता असल्यामुळे सोलापूर जिल्हा कृषी विभागाने शेतकऱ्यांना आपत्कालीन पीक नियोजनाचा अवलंब करण्याचा सल्ला दिलाय. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना मोठा धक्का. 92 लाख महिलांची नावे वगळली. लाडकी बहीण योजनेतून पडताळणीनंतर तब्बल 92 लाख महिलांना अपात्र ठरवून वगळण्यात आलंय. अपात्र लाभार्थ्यांना थांबवण्यापूर्वी सुमारे 14,000 कोटी रुपये वितरित झाले असून सीएजीच्या आर्थिक गैरव्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेत. बडनेरा ते भुसावळ दरम्यान 3ऱ्या आणि 4थ्या रेल्वे मार्गिकेचा मुहूर्त. ड्रोन आणि व्हिडिओ सर्वेक्षण पूर्ण. रेल्वे हद्दीमध्ये अनधिकृत बांधकाम केल्या. थेट कारवाई. मार्च ते जून 2026 या दरम्यान आढळलीत 113 बांधकामे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात व्यवहार पूर्ण. मात्र 9,765 फेरफार. तलाट्यांच्या फेऱ्यात अर्थपूर्ण व्यवहारामुळे रखडले जिल्ह्यातील बहुतांश फेरफार. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जमिनींचे व्यवहार पूर्ण होऊन देखील अर्थपूर्ण कारणांमुळे तब्बल 9,765 फेरफार नोंदी तलाटे आणि मंडळ अधिकाऱ्यांच्या पातळीवर प्रलंबित राहिल्याचा आरोप होतोय. नाशिक जिल्ह्यातील येवला परिसरात शेतकऱ्यांच्या पिकांवर राष्ट्रीय पक्षाचा हल्ला. मोरांकडून मका, मूग आणि सोयाबीनच्या कोंबाची नासधूस. विषबाधेने मोरांच्या मृत्यूचे देखील धोका. येवला परिसरामध्ये राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोरांच्या थव्यांकडून पिकांच्या कोवळ्या कोंबांचे मोठ्या प्रमाणात नासधूस होत असल्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात आर्थिक नुकसान होत आहे. नाशिक विभागामध्ये 45% क्षेत्र पेरणी विना. पावसाअभावी शेतकरी चिंतेत. दुबार पेरणीची भीती. नाशिक विभागामध्ये पावसाने ओढ दिल्यामुळे अद्याप देखील 45% क्षेत्रावर पेरण्या झालेल्या नसून पुरेशा ओलाव्याअभावी शेतकरी दुबार पेरणीच्या संकटाचा विचार करून चिंतेत सापडलेत. गोंदियात रब्बीतील धान खरेदीचे 365 कोटी रुपये रखडले. रब्बी हंगामात शासकीय धान खरेदी केंद्रावर धान विक्री केलेल्या 37,737 शेतकऱ्यांचे सुमारे 355 कोटी रुपयांचे चुकारे गेल्या 2 महिन्यांपासून प्रलंबित आहेत. पावसाचा प्रत्येक थेंब अडवा. उद्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवा. विक्रमी उष्णतेने इशारा दिलाय. रेन हार्वेस्टिंग शिवाय भूजल वाचवण्याचा दुसरा पर्याय नाही. उन्हाळ्यातील विक्रमी उष्णतेमुळे भूजल पातळी खालावली असून भविष्यातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी रेन हार्वेस्टिंग म्हणजेच पर्जन्य जल संधारण करणं ही काळाची गरज बनली. लाल कांद्याच्या उत्पादनात यंदा घट होण्याची शक्यता. विहिरींना अद्याप पाणी उतरले नसल्यामुळे अडचण. शेतकऱ्यांचं नियोजन कोलमडलंय. खामखेडा परिसरात विहिरींच्या पाणी पातळीमध्ये अद्याप वाढ न झाल्यामुळे लाल कांद्याची लागवड कशी करावी या चिंतेत शेतकरी असून यंदा उत्पादनामध्ये मोठी घट होण्याची शक्यता वर्तवली जाते. शिधापत्रिकांच्या ई-केवायसी साठी 20 जुलैपर्यंतची अंतिम मुदत. पात्र शिधापत्रिकाधारकांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता तातडीने ई-केवायसी व मोबाईल क्रमांक सीडिंगची प्रक्रिया पूर्ण करावी आणि यामुळे योजनांचा लाभ अखंडितपणे मिळून योजनांबाबत माहिती वेळोवेळी मोबाईलवर उपलब्ध होणार आहे. तिहेरी तोटा होत असल्याचे वाहनधारकांची तक्रार. रास्त पेट्रोलच्या भावामध्ये इथेनॉल मारलं जात आहे गळ्यात. इथेनॉल मिश्रित पेट्रोलचा दर मिश्रणाच्या प्रमाणामध्ये कमी करणं शक्य. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा.